नमस्कार. हॅलो सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण सिलेबसपासून 1 to 1 आपले टॉपिक वाईज आपण सर्व लेक्चर आपण त्या ठिकाणी पाहतोय विद्यार्थ्यांनो. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला तो चार्टमध्ये आपल्याला ठिकाणी लवकर समजून घ्यायचा आहे. 2 विषय आपल्याला तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातील फरक, डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तुम्ही 12वीला आहात, तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही विषय तुम्ही 2 वेगवेगळ्या सत्रांमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत. आपल्याला फर्स्ट इयर BComमध्ये आपल्याला या दोन्ही विषयांची अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. फर्स्ट इयरला मात्र मायक्रो इकॉनॉमिक्स मात्र वेगवेगळ्या टायटलमध्ये शिकायचं आहे. सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा म्हणजे समग्रलक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. पण सध्याच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ह्या फर्स्ट इयरला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक आपल्याला 1.6 मध्ये जो दिलेला आहे तो आपण पाहूया, जो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. शॉर्ट नोट्स म्हणून त्या ठिकाणी 100% हा प्रश्न विचारला जाईलच किंवा जातो. म्हणून आपल्याला याचा आपण तुलनात्मक अभ्यास आपल्याला आजच्या आपल्या लेक्चरमध्ये करायचा आहे. अजिबात वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी पहिला आपण त्या ठिकाणी विषयाच्या संकल्पना आणि आपल्या त्यातला मूलभूत फरक जो आहे तो आपण पाहूया. तर पहा, इथं आपण थोडंसं फरकाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी इथं हायलाईट केलेले आहेत. ते आपण व्यवस्थित त्याच्या मुद्द्यांना सोडून आपण कुठेही जाणार नाही आहे. फक्त मुद्द्यांवर आपण त्या ठिकाणी फरक स्पष्ट करूया. अतिशय कमी वेळामध्ये आपण 2 विषय आपण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो MICRO, स्थूल अर्थशास्त्र MACRO. याचा सिंगल चेंजेस आयच्या ठिकाणी तुमचा तिथे फक्त ए झालेला आहे. मात्र विषयामध्ये खूप मोठी तफावत आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर अतिशय 2 टोकाच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. मात्र अभ्यास एकाच विषयाचं पण वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा दृष्टिकोन आपल्याला ह्या विषयांमध्ये त्या ठिकाणी दर्शवला झालेला आहे. इथे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इज अ मायक्रो लेवल स्टडी मेथड आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे इट्स अ लार्ज स्केल किंवा ॲग्रिगेट लेवलवर त्या ठिकाणी तो अभ्यास केला जातो. हे दोन्ही विषयांचा ॲप्रोचेस हा मात्र वेगळा आहे. तर आपण सुरुवात करूया मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्समधला मूलभूत फरक, जो आपण इथं काही मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत. एक साधारणपणे 7 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण इथं फरक तो समजून घेऊया. पहिला आपण त्या ठिकाणी व्याख्याच्या बाजूने पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तो इथे पहा, मुळात मायक्रो इकॉनॉमिक्सची त्या ठिकाणी शब्द जो प्रयोग आहे इथे त्या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा किंवा जोड्या लावण्यासाठी हा त्या ठिकाणी तो मूळ संदर्भ आहे. तो संदर्भ इथे लिहिलेला आहे. नंतर मी व्याख्यांकडे जाणार आहे. ते मायक्रो इकॉनॉमिक्स हा मुळात ग्रीक शब्द आहे. तो त्या ठिकाणी मायक्रॉस या महत्त्वाच्या शब्दापासून त्या ठिकाणी तो पुढे नंतर मग अपभ्रंश त्या ठिकाणी मायक्रो हा असा शब्द झालेला आहे. तो काय आहे, मायक्रॉस हा ग्रीस मूळ शब्द आहे. तो मात्र आपल्याला लक्षात ठेवायचा. तर डिफरंट साईडला त्या ठिकाणी मॅक्रो हा शब्द देखील त्या ठिकाणी मूळ ग्रीक शब्द आहे. तो काय होता, तो त्या ठिकाणी मायक्रॉस हा त्या ठिकाणी त्याचा मूळ शब्द आहे. मायक्रॉस हा त्या ठिकाणी तो शब्द आहे. या शब्दापासून नंतर पुढे मग मॅक्रो MACRO हा विषय झालेला आहे. आता मी व्याख्या सांगतोय मुलांनो. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सूक्ष्म पातळीवर किंवा वैयक्तिक पातळीवर अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आय रिपीट अगेन, वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सूक्ष्म पातळीवर किंवा वैयक्तिक पातळीवर अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता ह्या विषयामध्ये इंडिव्हिज्युअल मेथडवर त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे इथे उपभोक्ता डोळ्यासमोर ठेवून त्या उपभोक्त्याची मागणी विचारात घेतली जाईल. एखादा उत्पादक डोळ्यासमोर ठेवून त्या उत्पादकाचा पुरवठा अभ्यासला जाईल. इथे पर्टिक्युलर ज पर्सन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या संदर्भाने त्याचे वेगवेगळे आर्थिक घटक इथे त्या ठिकाणी अभ्यासले जातात. म्हणून हा विषय काय आहे, मायक्रो लेवलचा विषय आहे. आणि मग अर्थव्यवस्थेचा मायक्रो लेवलवर अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे कोणतं, मायक्रो इकॉनॉमिक्स. वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा वैयक्तिक पातळीवर किंवा स्वतंत्रपणे अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात, मायक्रो इकॉनॉमिक्स. तिकडे आपण त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय सांगते पहा, वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सामूहिक पातळीवर किंवा
एकत्रित अभ्यास करणाऱ्या अभ्यास विषयास स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात। इथे 1 to 1 कोणत्याही पर्सनला डोळ्यासमोर ठेवून अभ्यास न करता इथे सर्व समाज किंवा सर्व राष्ट्र, एक कंट्री, एक देश डोळ्यासमोर ठेवून इथं अभ्यास केला जातो आणि मग एखाद्या देशाची संदर्भाने त्या ठिकाणी देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न काय असेल, देशातील एकूण उपभोगाची पातळी काय असेल, एकूण रोजगाराची पातळी काय असेल, एकूण किंवा ॲग्रिगेट या घटकांचा इथे अभ्यास केला जातो। म्हणजे आपण काय म्हणायचं ते देशातील वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा, सरासरींचा किंवा त्यांच्या एकूण बेरजांचा अभ्यास करणारा अभ्यास विषय म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय। स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे? वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा सामूहिक पातळीवर किंवा एकत्रित अभ्यास करणारा अभ्यास विषय म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्याख्या सांगू शकता ती अशी, वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या एकूण बेरजांचा किंवा सरासरींचा अभ्यास करणारे अभ्यास विषय म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र होय। ही आपल्याला व्याख्या आपण सविस्तर पाहिलेली आहे। इथे फरकाचा दुसरा जो मुद्दा आहे लक्षात घ्या, तो फरकाचा दुसरा मुद्दा, कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे। दुसरा जो मुद्दा आपला फरकास दिलेला आहे तो म्हणजे आहे स्वरूप। जो स्वरूप आहे म्हणजे आपल्याला दोन्ही विषयांचं नेचर हे वेगवेगळं आहे, इज अ डिफरंट नेचर इन डिफरंट सब्जेक्ट। जसं मायक्रो इकॉनॉमिक्स जो आहे तो मुळात मायक्रो इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे हा संकोचित स्वरूपाचा विषय आहे, इट्स अ नॅरो नेचर हा विषय आहे। म्हणजे संकुचित का म्हणालो मी? कारण इथे एखादा व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून इज अ पर्सन त्या ठिकाणी आयडॉल मानून त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या संदर्भात त्या ठिकाणी अभ्यास केला होता, म्हणून त्या ठिकाणी याचा दृष्टिकोन कसा आहे? संकोचित स्वरूपाचा त्याचा अभ्यास आपण आहे असं आपण म्हटलं तरी चालेल। म्हणजे याची अभ्यासाची व्याप्ती कशी आहे? संकोचित स्वरूपाच्या अभ्यासाची व्याप्ती आहे। तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची जी व्याप्ती आहे इथे आपण त्याला काय म्हणूया, इथे एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला तर म्हणून हा संकुचित आहे। इथे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला जातो म्हणून आपण त्या ठिकाणी या विषयाची व्याप्ती कशी आहे? व्यापक आहे। कसा आहे? व्यापक स्वरूपाचा विषय। स्थूल अर्थशास्त्र हा व्यापक स्वरूपाचा विषय समजला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्र कसा आहे? संकोचित स्वरूपाचा विषय। ते का आहे? तर मुळात इथे त्या ठिकाणी अभ्यासाचा दृष्टिकोन हा व्यक्ती केंद्रित आहे आणि हा अभ्यासाचा विषयाचा दृष्टिकोन हा राष्ट्र केंद्रित आहे, ॲग्रिगेट आहे, एकूण बेरजांशी संबंधित आहे, म्हणून त्या ठिकाणी हा विषय कसा आहे? व्यापक स्वरूपाचा विषय समजला जातो। फरकाचा जो तिसरा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे व्याप्ती, स्कोप। या दोन्ही विषयांच्या अभ्यासाची व्याप्ती ही वेगवेगळी आहे, कारण जसं मी दृष्टिकोनाच्या संदर्भातलं म्हणालो, जसं एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी केलेल्या अभ्यासाचा भाग त्याची व्याप्ती देखील अभ्यासाचा व्याप्ती बदलते। एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी अभ्यास करायचं म्हटलं त्याच्या अभ्यासाची व्याप्ती देखील बदलते। म्हणजे त्या ठिकाणी इथे स्वरूप बदललं की त्याची व्याप्ती देखील बदललेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। मग काय काय आहे अभ्यासाची व्याप्ती? त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीतले त्या ठिकाणी महत्त्वाचे जर भाग पाहिले तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागणी, पुरवठा, बाजार, बाजार संरचना, उत्पादन घटक, उत्पादन घटकांची निश्चिती, हे सर्व त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचे जे भाग आहेत। म्हणजे इथे मागणी, पुरवठा, बाजार संरचना, किंमत निश्चिती, उत्पादन घटक आणि इथे हे सर्व घटक आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाचे 4 घटक इथे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सच्या त्या ठिकाणी महत्त्वाचे 4 अभ्यासाचे व्याप्तीचे घटक समजले जातात। डिमांड ॲनालिसिस, सप्लाय ॲनालिसिस, मार्केट ॲनालिसिस आणि पुढे प्रोडक्शन फॅक्टर ॲनालिसिस, हे महत्त्वाचे 4 फॅक्टर्स आपल्या त्या ठिकाणी डिमांड स्कोपमध्ये त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। इथे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती मात्र थोडीशी वेगळी आहे। ती कशी आहे? त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, उपभोग, गुंतवणूक। आता इथे एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, भाववाढ, भावघट, पैसा, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, हे सगळे त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे भाग आहे, जे एका राष्ट्राशी संबंधित महत्त्वाचे त्या ठिकाणी आर्थिक घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। तिथे त्या ठिकाणी इन्कम, नॅशनल इन्कम, कन्झम्पशन, टोटल कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट, किंवा त्या ठिकाणी तुमच्या देशातील एकूण रोजगार, भाववाढ, भावघट, व्यापार चक्र,
पैसा हे सर्व घटक त्या ठिकाणी काय आहेत आपले स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा त्या ठिकाणी व्याप्तीचा भाग आहे. तर आपल्या इथे वेगळा विषय वेगळ्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही वेगळी आहे. इथे आपल्याला फरकाचा जो पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दृष्टिकोन. दृष्टिकोन काय आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुळात दृष्टिकोन आहे तो काय आहे व्यक्ती किंवा कुटुंबाचं हित लक्षात घेतलं जातं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मुळात एखाद्या व्यक्तीचं एखाद्या कुटुंबाचं अर्थकारण आणि त्या अर्थकारणाच्या संदर्भाने त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी व्यक्ती किंवा कुटुंबहित हा त्या ठिकाणी महत्त्वाच्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे. व्यक्ती किंवा कुटुंब केंद्रित दृष्टिकोन हा त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. तुम्ही सिमिलर दुसऱ्या त्या ठिकाणी अपोजिट साईडला पाहिलं तर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा दृष्टिकोन काय आहे तर समाज किंवा राष्ट्रहित त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी हा विषयाचा त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे. म्हणून त्या ठिकाणी राष्ट्र किंवा समाज हित ह्या विषयाचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये देशातील महत्त्वाच्या वेगवेगळ्या समस्यांवर त्या ठिकाणी प्रामुख्याने इथे अभ्यास केला जातो. जसं बेकारी असेल भाववाढ असेल अशा वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भाने त्या ठिकाणी विश्लेषण इथे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं आणि त्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांचा देखील इथे अभ्यास केला जातो. म्हणून त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा दृष्टिकोन हा आहे राष्ट्र किंवा समाज हित त्या ठिकाणी त्याचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. फरकाचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सिद्धांत किंवा धोरणे थेरीज अँड पॉलिसीज. इथे आपल्याला दोन शब्द वापरलेले आहेत थेरीज अँड पॉलिसी. इथे सिद्धांत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हा विषय जो आहे तो सिद्धांतावर आधारित आहे. कशावर आधारित आहे थेरीजवर आधारित आहे. हा जो विषय आहे तो थेरीवर आधारित असणारा विषय आहे. वेगवेगळे सिद्धांत म्हणजे मागणीचा सिद्धांत आपल्या त्या ठिकाणी पाहतो पुरवठ्याचे सिद्धांत आपण पाहतो उत्पादन घटक निश्चितीचे आपण सिद्धांत पाहतो. म्हणजेच सर्वच वेगवेगळ्या आर्थिक घटकांचं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण अध्यापन करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे सिद्धांत अभ्यासावे लागतात. म्हणून आपल्याला इथे मायक्रो इकॉनॉमिक्स हा मुळात विषय कसा आहे थेरी बेस आहे सिद्धांतावर आधारित असणारा विषय आहे. सिद्धांतांवर आधारित असणारा विषय आहे. थोडंसं तो आपला अवघडही थोडासा पार्ट आहे त्यामुळे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र ॲज कम्पेअर मॅक्रो इकॉनॉमिक्सपेक्षा थोडं तो अवघड वाटतो कारण का सिद्धांत त्याच्यामध्ये आहेत आणि ते वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये सांगितले त्यामुळे तो अधिक अवघड आपल्याला त्या ठिकाणी वाटतो. आपल्याला स्थूल अर्थशास्त्र मात्र तो कसा आहे तो धोरणांवर आधारित असणार आहे. मुळात स्थूल अर्थशास्त्राची अभ्यासाची जी मांडणी आहे ती सिद्धांतावर आधारित नसून ती धोरणांवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांख्यिकी आकडेवारीवर आधारित आहे. म्हणजे आपल्याला हा जो विषय आहे इथं सिद्धांतापेक्षा धोरणांवर फोकस करणार आहे. म्हणजे कोणता आहे पॉलिसी. इकडे थेरी आहे इकडे काय आहे पॉलिसी आहे. म्हणजे आपल्या इथे पॉलिसी इथे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे म्हणजे धोरणांच्या संदर्भात तिथे अभ्यास केला जातो. पुढचा फरकाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थितिशील आणि गतिशील. तर त्या ठिकाणी स्थितिशील आणि गतिशील जे घटक आहे स्टॅटिक अँड डायनॅमिक. तर स्टॅटिक म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वाचं लक्षण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून त्या ठिकाणी आपण काय हा विषय हा स्टॅटिक म्हणून त्या ठिकाणी स्थितिशील विषय म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो स्थिर विषय म्हणून ओळखला जातो. कारण याच्यामध्ये सिद्धांत जे आहेत आपण एका विशिष्ट गृहीत परिस्थितीवर आधारित असल्यामुळे त्यामध्ये बदल अपेक्षित नाही. ज्यापेक्षा बदल त्यामध्ये सुद्धा केला होतच नाही किंवा त्याच्यामध्ये ते मुळात त्याचे जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन ते बदलत नाही ते एकच राहणार आहे. मागणीचा सिद्धांत जो मार्शलनी सांगितला आहे तो काय मार्शलनी सांगितलेला सिद्धांत त्या ठिकाणी बदलणार नाही. त्यांनी जे सांगितलेलं विधान आहे ते तसं त्या ठिकाणी त्या गृहीत परिस्थितीवर आधारित आहे आणि ते तसंच राहणार आहे. म्हणून आपल्याला स्टॅटिक सब्जेक्ट आहे तो स्थितिशील विषय आहे. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हा कसा आहे डायनॅमिक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये काय होतं ते गतिशील स्वरूपाचा विषय. आणि मग गतिशील का म्हणालो मी तर त्या ठिकाणी हा सांख्यिकी आकडेवारीवर आधारित आहे आणि आकडेवारी ही सातत्याने बदलते. प्रवाह संकल्पना आहे की मुळात त्या ठिकाणी आकडेवारी ही जर बदलली की त्या ठिकाणी विषयाचं धोरण बदलेल. धोरण बदलले की त्या ठिकाणी विषयाची व्याप्ती बदलेल आणि सर्वच त्या ठिकाणी विषयाची त्या ठिकाणी दिशा बदलते. म्हणून त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र हा कसा आहे डायनॅमिक स्वरूपाचा विषय आहे. त्या ठिकाणी गतिशील स्वरूपाचा विषय त्या ठिकाणी ओळखला जातो. गतिशील तर हा डायनॅमिक्स आहे आणि हा स्टॅटिक विषय आहे. तर सर्वात महत्त्वाचा हा स्थितिशील आणि हा गतिशील विषय आहे.
शेवटचा फरकाचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे आहे वास्तविक आणि अवास्तविक, रिअल आणि अनरिअलिस्टिक. त्या ठिकाणी इथे हा जो विषय आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विषय हा कसा आहे, अनरिअलिस्टिक विषय आहे, इनरिअलिस्टिक. तर अवास्तविक स्वरूपाचं का म्हणालो मी, तर अवास्तविक कारण मुळात हा सिद्धांत हा गृहीतकांवर आधारित असणारा विषय आहे आणि गृहीतके ही त्या ठिकाणी काय आहेत, अजम्पशन्स त्या ठिकाणी ही वास्तविक परिस्थितीला त्या ठिकाणी सोडून असतात. म्हणून त्या ठिकाणी इथे ठीक आहे अवास्तविक स्वरूपाचा हा विषय झालेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा हा विषय कसा आहे, अवास्तविक स्वरूपाचा आहे. अवास्तविकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तो कालबाह्य आपण त्याला म्हणूया किंवा त्या ठिकाणी काही विशिष्ट ठराविक अजम्पशनवर त्या ठिकाणी मांडलेला हा विषय. तर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय जो आहे तो कसा आहे, वास्तविक स्वरूपाचा समजला जातो. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय वास्तविक का आहे, कारण सांख्यिकी आकडेवारींवर आधारित, पॉलिसीवर आधारित असणारा विषय. त्यामुळे त्या ठिकाणी हा विषय कसा आहे, रिअलिस्टिक हा विषय आहे. तर हा रिअलिस्टिक विषय का आहे, कारण तो सांख्यिकी आकडेवारींवर आधारित असतो, धोरणांवर आधारित असतो. त्यामुळे त्या ठिकाणी रिअलिस्टिक आहे. आता इनरिअलिस्टिक का आहे, तर मुळात त्या ठिकाणी तो गृहीतकांवर आधारित असणारा विषय आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणती त्या ठिकाणी इथे करंट आकडेवारींचा वापर केला जात नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत फरक काय आहे ते आपण त्या ठिकाणी महत्त्वाच्या 7 टॉपिकच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी बारकाने समजून घेतले. आपण विषय देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की विषय काय आहे, विषयाचं स्वरूप काय आहे, विषयाची व्याप्ती काय आहे, विषयाचं महत्त्व मला सांगायचं राहिलं, पण ते आपण शेवटच्या भागामध्ये जे पाहिलंच वास्तविक आणि अवास्तविक, तर जवळपास आपण दोन्ही विषयांचा थोडक्यात आढावा आपण या तुलनात्मक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स या विषयाचे 1 to 1 आपण त्या ठिकाणी सविस्तर लेक्चर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तुर्तास आज आपण इथेच या टॉपिकवर आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक बरोबर. थँक्यू आणि बाय बाय.